नमस्कार मंडळी, भूतकट्टा FM मध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही एकटे आहात का? जर होय तर लाईट बंद करू नका, पण सावध राहा. आजची कथा आहे मिस केची. ही इंडोनेशियातील सुरबया शहरातील एक रिअल हॉन्टेड अपार्टमेंटची स्टोरी आहे. लोक म्हणतात तिथे फ्लॅट नंबर 610 मध्ये एक आई आणि मुलीचे आत्मे राहतात. ते कोणालाही मारतात, फक्त 4 दिवस देतात आणि सूर्यास्तानंतर मृत्यू. 1998 साली एक स्त्री जिचं नाव माया होतं, ती अपार्टमेंटमध्ये राहत होती. वरच्या मजल्यावरून पाणी गळत होतं. ती मालकीनीकडे गेली आणि मालकीन म्हणाली, 6वा मजला बंद आहे, तिथे जाऊ नकोस. पण मायाची उत्सुकता वाढली. ती रात्री एकटी 6व्या मजल्यावर गेली. फ्लॅट नंबर 610चं दार उघडलं. आत बाथटबमध्ये एक स्त्री आणि लहान मुलगी पाण्यात बुडालेल्या. अचानक त्या दोघी उठल्या आणि आईने म्हटलं, 4 दिवस सूर्यास्तानंतर. माया घाबरून पळाली. पण 4 दिवसात तिच्याच घरी तिच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले. कोणतेही शस्त्र नव्हतं, फक्त रक्त आणि आत्म्याचा बदला. काही वर्षांनी अल्मा नावाची मुलगी, तिची आई मेली. तिला आणि तिच्या धाकट्या बहिणीला म्हणजेच मियाला आधार हवा होता. तिला त्या अपार्टमेंटची मॅनेजरची नोकरी मिळाली. पण नेहमी 6व्या मजल्यावरून पाणी गळण्याच्या तक्रारी सुरू झाल्या. अल्माने पाहिलं, 6वा मजला सील केलेला. पण तिला जाणून घ्यायचं होतं. तिचा बॉयफ्रेंड आयान पोलीस होता. त्याने सांगितलं तिथे पूर्वी 2 मर्डर झाले होते. शरीराचे तुकडे होते, पण शस्त्र सापडली नाहीत. एकदा अल्मा आणि मिया 6व्या मजल्यावरती गेल्या. फ्लॅट नंबर 610 मध्ये आत बाथटबमध्ये पाणी होतं आणि त्यांना त्या दोघी दिसल्या, आई आणि मुलगी. मिस के म्हणजेच कांती. तिने म्हटलं, 4 दिवस सूर्यास्तानंतर. मियाला स्वप्नात दिसू लागलं. आरशात त्याची प्रतिमा स्वतंत्रपणे हालत होती. डोळे पांढरे. तिचा पाय खरोखरच मोडला. अल्माला पूलवर खेचलं गेलं. तिथे एक नकली अल्मा दिसली, मियाला मारायला. पण आयानने वाचवलं. एक शेमन म्हणजेच तांत्रिक. त्याने सांगितलं की हे आत्मे बदला घेत आहेत. त्यांची हाडं भिंतीमध्ये दडवलेली आहेत. कथा अशी आहे की काही वर्षापूर्वी कांती म्हणजेच मिस्की नावाची स्त्री, ती श्रीमंत घरची होती. पण तिने एका गावातील मुलाशी, ज्याचं नाव मास होतं, त्याच्याशी प्रेम केलं. ती गर्भवती झाली. तिच्या वडिलांनी तिला घराबाहेर काढलं. मासने तिला अपार्टमेंटमध्ये आणलं. पण नंतर तो वुलन म्हणजेच जी अपार्टमेंटची मालकीण आहे, तिच्यासोबत अफेअर करू लागला. एक दिवस मासने मुलीला मारलं आणि कांतीला म्हणजेच मिस्कीला सुद्धा मारलं. 4 दिवसात त्यांनी दोघींचे तुकडे करून भिंतीमध्ये दडवले. नंतर मिस्कीच्या बॉयफ्रेंडने त्याचं नाव बदलून इमाम असं केलं आणि वुलन सोबत अपार्टमेंटमध्ये राहू लागला. ते सील केलं, पण आत्मे मात्र शांत नव्हते. अल्मा, मिया आणि आयान यांनी भिंत फोडली, हाडं बाहेर काढली. आत्मे शांत झाले. पण त्यांनी आधी वुलनचे डोकं फोडलं आणि इमामच्या शरीराचे तुकडे तुकडे केले. पण लोक म्हणतात आजही फ्लॅट नंबर 610 मध्ये प्रकाश दिसतो आणि रात्री 4 दिवस सूर्यास्तानंतर. हा असा आवाज आजही येतो असं म्हटलं जातं. इंडोनेशियातील लोक अजूनही त्या अपार्टमेंट जवळ जायला घाबरतात. तुम्हाला आजची भयकथा कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि भूतकट्टा FM ला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.